हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि 9:30 वाजेपर्यंत मी सकाळचं म्हणजे माझी बरीचशी कामं उरकलेली आहेत. जसं की झाडलोट झालेलं आहे, कपडे धुवून झालेले आहेत आणि मग माझी अंघोळ वगैरे होऊन इथे मी माझं थोडंसं स्किन केअर करतीये. तर डेली आपण महिलांनी रोज ना थोडंसं स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपण ज्या महिला आहोत तर साधारणपणे वयाच्या 35-40 क्रॉस केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर किंवा मग सनस्क्रीन ह्या ज्या क्रीम आहेत ह्या लावल्या पाहिजे. त्याने आपली स्किन जी आहे ती हेल्दी राहते. तर इथे ना मी थोडं मॉइश्चरायझर लावलं आणि थोडंसं लिप बाम लावला. तर थोडंसं आपल्यालाच अपडेट वाटतं आणि आपण अपडेट राहिल्यासारखं देखील वाटतो. दिवसभर आपला फ्रेश राहतो आणि सोबतच काम करायला एक उत्साह येतो. असं मरगळल्यासारखा दिवस आपला जात नाही. तर इथे मी सगळं माझं आवरलं आणि आज मी विचार केलेला आहे थोडंसं उन्हाळी वाळवणाचं काहीतरी आपण आज बनवायचं म्हणून. पण त्याआधी स्वयंपाक करणं गरजेचं होतं. तर इथे बघा चहा वगैरे बनवून ठेवलेला आहे आणि साईडला पनीर देखील काढून ठेवलं होतं. तर इथे मी कुकर लावून घेते. तर भात आहे आणि डाळ आहे. तर भात मी सेपरेट कुकरमध्ये शिजवणार आहे आणि डाळ जी आहे ती वेगळी शिजवणार आहे. तर आज जेवणामध्ये विचार करतीये की साधारणपणे तिखट डाळ बनवणार आहे जसं की दाल तडका टाईपमध्ये आणि साधा प्लेन राईस बनवणार आहे. सोबतच गवार आहे तर ती गवार आणखी निवडलेली नाही, ती निवडायची आहे. आता हल्ली मुलांच्या सुट्ट्या पडल्या आहेत ना, तर माझं देखील एकदम आरामशीर आणि असं मस्तपैकी निवांत रुटीन चाललेलं आहे. कुठलीही धावपळ नाही, घाई गडबड नाहीये. मस्त मनाच्या कलानुसार आजचं माझं रुटीन आहे. तर इथे चहा गरम करून ठेवला होता आणि तो चहा घ्यायचा आहे मला. पण म्हटलं की आधी हे ना डाळीला फोडणी देते. तर इथे ना वाटीमध्ये मी एक्स्ट्राचं तेल काढलं होतं कढईतलं. तर तेच तेल मी थोडंसं यामध्ये घातलं. आता दाल तडका करायचा आहे, तर मी काय केलं, ही जी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे, तर यामध्ये ना टोमॅटो कापून घातला, चिरून घातला आणि त्यामध्येच थोडासा कांदा वगैरे देखील घालणार आहे. फोडणीला साधीच देणार आहे फोडणी. तर साधारणपणे कढीपत्ता घातलाय, जिरं, मोहरी आणि एक मिरची चिरून घातलेली आहे. थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि थोडीशी कसुरी मेथी घालून ही डाळ छान अशी डायरेक्ट फोडणीला घालणार आहे. तर खूप छान असा डाळ तडका तयार होतो. तर झटपट बनवायचं असेल ना, तर डायरेक्ट मी फोडणी देते. डाळ शिजवून वगैरे नंतर फोडणी देत बसत नाही. तर खूप छान डाळ तयार होते. तर मिक्स करून घेतलं, थोडंसं घरगुती तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आता हे कुकरचं झाकण लावून घेते. तर 4 शिट्ट्यांमध्ये हे तयार होईल. एका साईडला भात आणि एका साईडला दाल तडका तयार होऊन जाईल. तर इथे माझं बाकीचं काम राहिलं होतं, तर ते देखील मी आता करून घेते. तर ना सकाळी झाडू मारून घेतला होता, पण लादी वगैरे पुसायची बाकी होती. तर म्हटलं चला कुकर वगैरे होईपर्यंत लादी वगैरे पुसून घेऊया. आता घर एकदम झाडून वगैरे घेतल्यानंतर तरी देखील थोडीशी लादी वगैरे पुसली ना मस्त फ्रेश वाटतं. तर रोजचंच रुटीन झालेलं आहे हे आणि मला माहिती आहे प्रत्येक घरामध्ये हे फॉलो केलं जातं. झाड, लोट, लादी वगैरे पुसून घेणं. तर हे सगळं केल्याने ना थोडंसं आपल्याला प्रसन्न वाटतं. तर म्हटलं की चला आता हे डाळ वडे आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे. तर त्याला भरपूर असा वेळ जाणार आहे. खरं तर ना उन्हाळी वाळवण जर करायचं झालं तर सकाळीच केलं पाहिजे. तर मी माझ्या मम्मीकडे जेव्हा होती तर माझी मम्मी ना साधारणपणे सकाळी जर कुरड्या वगैरे करायच्या असतील तर 6लाच ती लागायची कुरड्या वगैरे करायला आणि बाकीचे पापड किंवा मग साबुदाण्याच्या पापड्या वगैरे करायच्या असतील ते देखील 8-8:30 पर्यंत लागायची आणि पापड मग निवांत दुपारी वगैरे करायला लागायची. वडे वगैरे जरी असतील ना तर ते सकाळीच करून घ्यायची 9-9:30च्या आसपास. कारण की कसं आहे की टेरेसवर जाऊन ते वडे वगैरे घालायला खूप सोपं जायचं कारण की स्वतःचंच टेरेस होतं. तर इथे मी म्हटलं की पहिलं स्वयंपाक उरकून घेते. घरातली जी आपली बाकीची कामं आहेत जसं की लादी पुसणं, भांडी वगैरे तर ते उरकून घेते. जेवण करून मग निवांत मी काय करणार आहे वडे बनवणार आहे. तर इथे निलयला सांगितलं तोपर्यंत झाडाला पाणी घालून घे. झाडाला पाणी घालतोय तो. तर आपल्या घरामध्ये जे लहान फॅमिली मेंबर असतात जशी की आपली मुलं, तर यांना ना छोटी-मोठी कामं अशी आता आपण सांगायला पाहिजे आणि त्यांना देखील त्याची जाणीव करून दिली पाहिजे, की आपल्याला देखील घरामध्ये थोडंफार काम करायला मम्मीला, पप्पांना हेल्प केली पाहिजे. तर निलयला सांगितलेलं आहे रोज सकाळी उठल्यानंतर झाडांना पाणी घालायचं, तर तो घालतोय. त्याचं तो काम करतोय. बऱ्यापैकी पसारा वगैरे आवरण्याचं देखील काम तो करत असतो. तर इथे ना मी आता डाळीचे मिक्स वडे बनवायचे, सांडगे ज्याला म्हणतो. तर मिक्स डाळी घेतल्या. तर ही जी वाटी आहे ना
ना तर त्याच वाटीने मी समप्रमाण घेणार आहे. तर 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मटकीची डाळ, तर असं मी घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही वेगवेगळे डाळी आणि कडधान्याचा वापर देखील करू शकता. शक्यतो सालीचे जर वापरले तर अतिउत्तम. तर माझी मम्मी ना डाळ वडे करत असताना ना याच्यामध्ये काय घालायची, सांडगे करत असताना सालीची जी डाळ असते मुगाची तर ती घालायची, त्याच्यानंतर भिजवलेली चवळी घालायची, मटकी घालायची आणि मस्तपैकी कडधान्य भिजवून त्याचे असे सांडगे बनवायचे. खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात ते सांडगे. पण म्हटलं की आज ना मी इथे फक्त मिक्स डाळीचेच सांडगे घालून घेणार आहे. तर नाश्त्याला आज पोहे बनवले होते आणि म्हटलं की चला नाश्त्याला पोहे बनवले तर दाल तडका, त्याच्यानंतर भात आणि गवारीची भाजी आणि भाकरी करता येईल. सकाळी चपात्या वगैरे झाल्या की मग दुपारी भाकरी वगैरे कराव्याशा वाटत नाहीत आणि आज तर काय पोहेचे म्हटल्यानंतर दुपारी भाकरी मला कराव्याच लागतील. तर इथे ना डाळ मी 2 ते 3 पाण्याने धुतली आणि आता भिजत घातली आहे. तोपर्यंत म्हटलं की चला बसल्या बसल्या टीव्ही बघत मी मस्तपैकी गवारीची भाजी निवडते. तोपर्यंत फोन आला होता. तर इथे ना मी काही कपडे काढून ठेवलेले आहेत. तर मुलांचे आणि माझ्या मिस्टरांचे टी-शर्ट वगैरे आहेत. तर ते कपडे ना काही अनाथ आश्रमाची माणसं येणार आहेत तर त्यांना डोनेट करायचे आहेत मला. तर असे हे कपडे आपण अनाथ आश्रमाच्या लोकांना किंवा मग ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना आपण हे कपडे देऊ शकतो. तर आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक फॅमिली आहे आणि त्यांनी ना अनाथ आश्रम सोबतच गोशाला सुरू केलेलं आहे त्यांनी स्वतःचं. तर मग ते ना असं काही पाहिजे असेल ना, म्हणजे असं काही डोनेट वगैरे करायचं असेल तर आधीच ग्रुप मेसेज करतात WhatsAppवरती आणि सांगतात की असे असे आश्रमाचे लोक येणार आहेत, जर काही द्यायचं असेल तर तुम्ही द्या. तर मग तसं आपण मेसेज करायचा आणि मग ते लोक ना आपल्या घरी येऊन घेऊन जातात. तर आता ही माझी दुसरी वेळ आहे त्यांना कपडे डोनेट करायची. तर आता ते आले आणि कपडे घेऊन गेले. तर मग आता इथे ना मी आता ही भिजलेली डाळ होती तर ती डाळ आता वाटून घेते. तर डाळ वाटली जाते तोपर्यंत इथे ना गॅसवर मी दूध देखील तापत ठेवलं होतं, कारण की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना दूध जसं चाललं तसंच लगेच गरम करत चला, नाहीतर मग संध्याकाळी वगैरे जर आपण गरम केलं सकाळी आलेलं दूध तर ते फाटतं. असंच बऱ्याचदा माझ्याकडनं दूध खराब झालेलं आहे. पण दूध काही वाया वगैरे घालवलेलं नाही, त्याचं मस्तपैकी पनीर वगैरे करून मुलांना खाऊ घातलेलं आहे. तर इथे दूध गरम होतंय आणि डाळ देखील छान अशी बारीक करून घेतली आहे. तर बऱ्याच घरांमध्ये ना म्हणजे आता आमच्या आई ज्यावेळेस हे सांडगे बनवतात ना तर त्या डाळी किंवा कडधान्यांना असं भिजत ठेवत नाही. त्या त्या काय करतात, जे मिक्स डाळी मिक्स कडधान्य आहेत ना तर ते जात्यावरती छान अशी त्याची भरड तयार करतात आणि मग ती तयार केलेली भरड एकदम अशी पावडर सारखी असते, ती रवाळ अशी. आणि मग जात्यावर भरडलेली रवाळ पावडर काय करतात, त्याच्यामध्ये तिखट, जिरं, लसूण याची पेस्ट घालून त्याची वडे करतात. तर आता ही जी पद्धत आहे ही माझ्या मम्मीची पद्धत आहे डाळी भिजवून तयार करायची. तर वाटलं बऱ्यापैकी डाळ इथे आणि थोडीशी डाळ राहिलेली ती मिक्सरच्या भांड्यात घेतली. भरपूर सारा मूठभर लसूण, 2 ते 2.5 चमचे जिरं आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून याची पेस्ट तयार करायची आणि या वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करायची. तर यामध्ये पाहिजे असेल तर लाल तिखट किंवा मग मिरचीची पेस्ट देखील तुम्ही घालू शकता, हिरव्या मिरचीची. पण आधीच अगोदरच आपण तिखट सांडगे बनवून त्याच्यानंतर पुन्हा तिखट भाजी करायची म्हटल्यानंतर ते खूप तिखट होतं आणि म्हणून मग मी काय केलं यावेळेस ना लसूण, जिरं, हळद आणि मीठ याची मस्तपैकी पेस्ट तयार करून यामध्ये घालणार आहे. आता हे घातलेलं आहे आणि म्हटलं की थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घालते, तर थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे आपण. तर इथे थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी मुठभर कोथिंबीर घेतली, धुवून घेतली आणि त्याला बारीक चिरून घेते आणि आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर ना या मिश्रणामध्ये घालायची आहे. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं माझी तब्येत ना थोडीशी खराब आहे, म्हणजे भरपूर सर्दी खोकला वगैरे झाला होता. पण खोकल्यात म्हणजे कसा असं काही जास्त बोलायला वगैरे लागलं ना की खूप अशी खोकल्याची उबळ येते आणि एकदा उबळ आली ना का मग थांबत नाही ती. तर आता इथे ना मी बारीक अशी चिरून घेतली कोथिंबीर. आता ही या डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे वडे आहेत ना ताटावर देखील आपण घालू शकतो किंवा मग प्लास्टिकच्या पेपरवर देखील घालू शकतो. तर मागच्या वेळेस ना आमच्या शेजारच्या ज्या मावशी होत्या त्यांनी ना ताटातच वडे असे घातले होते आणि उन्हाला सुकवले होते आणि त्यांचे वडे लगेच निघाले. मी देखील त्यांच्यासारखाच प्रकार केला आणि त्यांना म्हटलं की मावशी ताटामध्ये वडे घातले की लगेच निघतात का? तर त्या बोलल्या हो लगेच निघतात. आणि मी देखील घातले ताटामध्ये वडे आणि सुकवले, पण ते वडे ना निघत नव्हते कारण की ताटाला चिकटले होते
आणि काढताना ना ते अर्धे अर्धे असे तुटले. तर मावशींना मी म्हटलं, मावशी तुमचे वडे ताटाचे सेपरेट होत असताना किंवा काढत असताना तुटले का? तर म्हणाले की नाही, ताटाला थोडंसं तेल लावलं की नाही तुटत. मी म्हटलं, मावशी तुम्ही सांगितलंच नाही ताटाला तेल लावायचं असतं म्हणून. तर असं झाला होता. हा अनुभव तुमच्याशी शेअर केला मी. तर प्लास्टिक हवं होतं, प्लास्टिकच नव्हतं माझ्याकडे. मग नंतर आठवलं की तांदळाची मी 10 किलोची जी बॅग होती ना, तर त्याच्यामध्ये अशी ट्रान्सपरंट पिशवी आली होती. तर ती पिशवी मी काढून घेतली. तर ह्याचा जो असा एका साईडचा जो भाग आहे तो बंद आहे, तर तो कैचीने कट करते मी. व्यवस्थित कैचीने कट करून दोनही भाग मी सेपरेट करणार आहे आणि मस्तपैकी त्याची अशी लांबसडक अशी पिशवी ओपन होईल. मग त्यावरती मग मी हे डाळीचे वडे घालणार आहे. तर बघा ही एवढी मोठी प्लास्टिक तयार झालं त्याचं. तर बस होईल मला असं वाटतं. याच्यावरती भरपूर असे वडे तयार केले जाऊ शकतात. तर ही पिशवी ना मी व्यवस्थित पुसून घेतली. यातून तांदूळच होता आणि आता हात धुवून घेते आणि मग आता हे वडे बनवून घेते. वाळवणाचे हल्ली सगळेच पदार्थ विकत मिळतात, जसं की कुरड्या, पापड, सांडगे झाले, त्याच्यानंतर चिप्स झाले. तर सगळेच चकल्या वगैरे, साबुदाण्याचे प्रकार वगैरे सगळंच पदार्थ आता ना वाळवणाचे विकत मिळत आहेत. पण मला असं वाटतं की ते आपण विकत घेण्यापेक्षा ना थोडंसं घरी मेहनत घेऊन केलं तर ते मला वाटतं थोडंसं बजेटमध्ये पडतं. विकत घ्यायला गेलं तर थोडंसं महाग मिळतं. पण असो, काही ज्या ऑफिस जाणाऱ्या महिला असतात तर त्यांना इतका वेळ नसतो आणि त्यासाठी ना मग त्या विकत घेतात. तर त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. तर इथे ना पीठ मिक्स करून घेतलं आणि आता ही पिशवी पुसलेली होती त्यावरती ना मी आता हे वडे घालून घेते पटपट. तर जास्त वेळ लागणार नाही, पटकन हे वडे होऊन जातील. तर साधारणपणे हे सगळे वडे करण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटं लागली आणि आता 20 ते 25 मिनिटानंतर हे सगळे वडे तयार झाले होते. खरं तर हे वडे ना डायरेक्ट उन्हामध्येच घालायचे प्लास्टिकच्या पिशवीवरती, म्हणजे मस्तपैकी कडकडीत उन्हात सुकतात. हे वडे तयार झाल्यानंतर आपल्याला छान असे 2 ते 3 कडक असं ऊन दाखवायचं आणि साठवून ठेवायची. याची भाजी खूप छान लागते. तर त्याची भाजी देखील मी तुमच्याशी शेअर करेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.